सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, कारण रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे कॅन्सरसारखे भयानक व दुर्धर आजार उद्भवत असून माणसाचे आयुष्यमान 100 वर्षावरून 65 वर्षावर आले आहे. हे लक्षात घेता महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय ओरोस यांनी महिला व पुरुषांना सेंद्रिय निविष्ठांची ओळख व्हावी, यातूनच सेंद्रिय शेती पद्धतीची ओळख व्हावी व या पद्धती निर्मितीसाठी लागणारी सेंद्रिय उत्पादने विकून आर्थिक लाभ व्हावा, या तिहेरी हेतूने 2 जून 2026 रोजी केंद्रशाळा झाराप नंबर 1 तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण देण्यात आले. येथे सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यातून सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या महिलांना बोलवून मा. कुडाळ यांच्यामार्फत सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक अधिकारी श्री अमरीश मिस्त्री, जिल्हा प्रकल्प सल्लागार श्री चंद्रकांत महापणकर, चे इतर पदाधिकारी व जिल्ह्यातील एकूण 70 महिला व पुरुष येथे उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेंगुर्ला यांचे मास्टर ट्रेनर प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर हे होते. यांनी येथे गांडूळ खत निर्मिती कशी करावी व त्यापासून कल्चर निर्मिती कशी वाढवावी व वर्मी वॉश तयार करून त्याची विक्री करण्याबाबत मोलाची माहिती दिली. 3 रुपये किमतीच्या शेणापासून 15 रुपये किमतीची गांडूळ खत व 120 रुपये किमतीचे वर्मी वॉश व 450 रुपयाचे गांडूळ कल्चर यांची विक्री कशी करावी व महिलांनी घर बसल्या ही विक्री करून 4 पैसे कसे कमवता येईल याचे तंत्र प्राध्यापक श्री ठाकूर सरांनी खेळीमेळीच्या वातावरणात येथे शिकवले. रासायनिक कीटकनाशके विकत न घेता घरच्या घरी सेंद्रिय कीटकनाशके कशी बनवावी याची प्रात्यक्षिके महिला व पुरुषांकडून येथे करून घेतली गेली. त्यामध्ये दशपर्णी अर्क हे निसर्गातील 10 झाडांच्या पानापासून नैसर्गिक व सेंद्रिय कीटकनाशक बनवण्याचे तंत्र, त्यांच्या पद्धती, मार्केटिंग याविषयी येथे सखोल मार्गदर्शन केले गेले. 10 रुपये खर्च करून त्यापासून 40 ते 50 रुपये लिटर किमतीचा दशपर्णी अर्क व्यावसायिकरित्या कसा विकावा, तसेच जीवामृत, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, गोकृपामृतम, कल्की, वर्मी वॉश, गांडूळ खत, गांडूळ कल्चर अशा विविध विषयांवर PPT व प्रात्यक्षिके दाखवून येथे महिलांना ट्रेन करण्यात आले. श्री विनायक ठाकूर सरांनी महिलांनी वरील सेंद्रिय उत्पादने घरच्या घरी तयार करून विक्री करायची असल्यास कृषी तंत्र निकेतन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियावर विक्री करू असे आश्वासनही महिला वर्गांना दिले. या आणि अशा प्रकारची प्रशिक्षणे गावागावात, शाळा, कॉलेज, ग्रामपंचायतीमध्ये वगैरे घ्यायची असल्यास किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेऊ इच्छिणाऱ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. शेतीविषयक व शेतीपूरक विविध उद्योगांविषयी प्रशिक्षणे सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेळोवेळी देतच असते. गावागावामध्ये अशी प्रशिक्षणे ही संस्था आयोजित करत असते. ज्यांना असे उपक्रम राबवायचे असल्यास संपर्क करावा. धन्यवाद.